कोणाची या ठिकाणी आई गेलेली आहे, कोणाची बहीण गेलेली आहे, कोणाचा मुलगा गेलेला आहे आणि कुणाला हल्ला होत आहे। अशा भयावह स्थितीमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जगत आहोत। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या भीतीमुळे सोयरीक जुळता जुळेना अशी परिस्थिती निर्माण झाली। शेकडो तरुणांची लग्न रखडल्याची खंत नागरिक व्यक्त करतायत। पोरं करती धरती झालीत, आता कधी एकदा त्यांच्या डोक्यावर अक्षदा पडतात या आतुरतेने एकीकडे आई वडिलांचा जीव व्याकुळलाय, तर दुसरीकडे ही पोरंही लग्नाची स्वप्न रंगवतायत। पण दुर्दैवानं लाल रक्ताला सटवलेल्या बिबट्या तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फडशा पाडतोय। हे धक्कादायक वास्तव आहे बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील गावांमधलं। केवळ बिबट्याच्या भीतीपोटी या परिसरातील तरुणांना आपल्या पोटचा गोळा देण्यासाठी मुलीचे आई वडील तयार नाहीयेत। सोयरी जोडण्यास स्पष्ट नकार मिळत असल्यानं शेकडो तरुणांची लग्न रखडलेत। या बिबट्याच्या भीतीमुळे सुट्टीच्या दिवसात मामाचे गावही नको रे अशी म्हणण्याची वेळ अनेक लाडक्या भाचे भाच्यांवर आली। गावागावातील शेतशिवारांमध्ये झुंडीने फिरणाऱ्या या बिबट्यांच्या टोळीने आजपर्यंत कित्येक पशुधनावर तर हल्ला केलाच, मात्र अनेकांचे बळी घेतलेत। बिबट्याच्या दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरील झाला असून गावातील शेकडो तरुण वेल सेटल असूनही त्यांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने पालकांच्या चिंता वाढल्यात। बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्ग असेल, जनता असेल, शाळेतली मुले असतील, या ठिकाणी भयावह परिस्थितीत वेदनेच्या असुरक्षिततेमध्ये जगत आहेत। खेड तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, पारनेर तालुका असेल, या ठिकाणी या अशा भयावह परिस्थितीला नागरिकांना, जनतेला तोंड द्यावं लागतंय। या भयावह परिस्थितीतून अनेक जण आपल्या वेदना लपवत या ठिकाणी जगत आहे। काही ठिकाणी जर पाहिलं, काही दिवसांपूर्वी असेल, काही दिवसांनी जर एखाद्या घरामध्ये जर रात्री रडण्याचा आवाज झाला तर लोक समजून जातात की काहीतरी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या ठिकाणी हल्ल्यामध्ये काही ठिकाणी या घडलेला आहे। अशा घटना जर घडत असताना आपण पाहिलं आहे की आपल्याला घटनेने जगण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि असुरक्षिततेचा मूलभूत अधिकार आपला असताना सुद्धा या अधिकारावर आपण असुरक्षित आहोत आणि सुरक्षित आहोत का याचा प्रश्नचिन्ह आमच्या पुढे या ठिकाणी निर्माण झालेला दिसत आहे। हे ऊस तोडणी कामगार आहे, ऊस तोडता तोडता ही आता या ठिकाणी कावळ्याचा आवाज कुकू करत त्या ठिकाणी ऊसातून येत असल्याचा आम्हाला निदर्शनास आलं। आम्हाला खरंच वाटलं की या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे। याच्या व्यतिरिक्तही आहेत मुलं जायला घाबरत आहेत का तर बिबट्याचा वावर आहे, शाळेत जाता मुलांना उचलत आहे, कोणाची या ठिकाणी आई गेलेली आहे, कोणाची बहीण गेलेली आहे, कोणाचा मुलगा गेलेला आहे आणि कुणाला हल्ला होत आहे। अशा भयावह स्थितीमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जगत आहोत। या ठिकाणी आमचे 4-5 तालुके, जिल्हे असतील, या ठिकाणी भयावह परिस्थितीला तोंड देत असताना नुसतं भय नाही, वेदना आहे, असुरक्षितता आहे, प्रत्येक याला आम्हाला तोंड द्यावं लागतंय आणि आम्हाला देत नाहीये। मला शासनाला विनंती आहे की नुसतं बिबट्याचा हल्ला आहे, त्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे। अजून किती कुटुंब, त्याच्यामध्ये अजून एक प्रश्नचिन्ह ठिकाणी आम्हाला निर्माण होत आहे की नवीन प्रश्न असा निर्माण पडलेला आहे की आमचे जर खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका असेल, पारनेर तालुका असेल, ह्या तालुक्यांमध्ये नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये आम्हाला सोयरीक सुद्धा कुठं भेटत नाही। काही ठिकाणी आता आम्ही पाहिलं, आमचे मित्र आहेत, हे काय हा नवरदेव आहे, या ठिकाणी आम्ही पाहिलं, एका ठिकाणी आम्ही बस्ता जुळून आलो, साखरपुड्याचा टिळाचा कार्यक्रम झाला। केवळ या ठिकाणी बिबट्यामध्ये रोज वावर असल्यामुळे पोरगी नाकारली आहे, तर आम्ही सोयरीक कोणाबरोबर नाही हा पण आमच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आमचे सोयरीक करणं सुद्धा कठीण झालेलं आहे। त्या भागात लोक सोयरीक करायला नको म्हणतात, काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे सध्या की ऊसाचं क्षेत्र भरपूर वाढल्यामुळं इथे बिबट्यांची संख्या इतकी भयंकर झालेली आहे की दिवसाढवळ्या घराच्या समोर बिबटे येतात जातात, वास्तव्यात ऊसात राहतात। त्यामुळं बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे। मोठ्या माणसांचं तर मुश्किल झालेलंच आहे, पण लहान मुलं शाळेत कशी सोडायची हा प्रश्न पालकांना पडलेला आहे। त्यामुळं का परिस्थिती अशी झालेली की नवीन लग्न सोयरिकी जरी झाल्या तर त्या मुलीचे आईवडील म्हणतात की बिबट्यांची संख्या आहे, इथं मुली द्यावी का नाही द्यावी हा प्रश्न उद्भवतोय।
आणि संध्याकाळचे 6 वाजले का बिबट्यांचा धामाकुळ पाहायला मिळतो प्रत्येक नागरिकांना. त्यामुळं इथं परिस्थिती मोठी गंभीर होत चाललेली आहे. दिवाळीला यायचा प्रश्न म्हणजे असा आहे का शेतकरी गावचे लोक ही सर्वसाधारण शेतकरी असतात. सर्व लोकांना शेताची जनावरांची कामं असतात. दरवेळेस मुंबईवरून जर आली मुलं तर त्यांना काही लक्ष ठेवायला शेतकऱ्याला टाईम नसतो. त्याच्यामुळं मग शेतकरी लोकांच्या भरवशावरती कुणी आता मुलं सुद्धा गावाला पाठवती नाहीत. नाही तर आजीबाबाच्या भरवशावरती कुणी पण लेक सुना पाठवत होते आपल्या नातवंडांना गावाला, पण आता ते पाठवत नाहीत. लेकीच्या बाहेर आहे, त्यांनी सुद्धा मामाच्या गावाला मुलं पाठवले नाही. कारण आजकालच्या परिस्थितीत आजीबाबावर जास्त भरोसा असतो. आणि ह्या वेळेस आजीबाबांना जर त्यांच्या जीवाची जर आपल्या जांबूत गावामध्ये तर एक आजीच खाल्ली, इथं 2 मुलं खाल्ल्यात. त्याच्यामुळं ती काही आजीबाबांच्या भरोश्यावर सुद्धा आता ते लेकी सुद्धा आपल्या मुलांना पाठवती नाहीत मामाच्या गावाला.